महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजेच इंडिया स्टार न्यूज लाईव्ह। आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती। वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी व धांदल। मिनी मंत्रालय लोकशाही उत्सव। राज्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण या सर्व जागेवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी व धांदल उडाली। आघाडी व युती या संभ्रम निर्माण करणारे असल्याने वेळेवर अनेक उमेदवारांना एबी फॉर्म मिळाले नाहीत, हे देखील कार्यकर्त्यांचा अंत पाहणारे ठरले। तसेच निवडणूक आयोगाकडून ढिसाळ नियोजनामुळे उमेदवार व सूचक एकूणच जनतेचे प्रचंड हाल झाले। निवडणूक निर्णय अधिकारी माननीय अरुण जरहाड यांच्या अकार्यक्षमतेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले। त्यांनी काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा घेतला। यातून त्यांचे भारतीय संविधानाचे अभ्यास नसल्याचे अज्ञानी अधिकारी म्हणून उघडकीस आले, अशी खाजगी चर्चा आहे। राज्य निवडणूक आयोगाने त्यांना निलंबित करावे असे आवाहन करण्याची चर्चा जनता करीत आहे। वैजापूर पोलीस स्टेशन येथे तक्रारी मागणी अर्ज प्रलंबित आहेत। याबाबत जनतेत भीतीचं वातावरण आहे। जनतेला भारतीय संविधानाने अधिकार दिले आहेत, याचा अधिकारी यांना विसर पडणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे। आता निवडणुकीत जनतेचा कौल कुणाला याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलंय। जिल्हा परिषद गट उमेदवार पुढील प्रमाणे: वंजारगाव अविनाश पाटील गलांडे, शिऊर गट संजय पाटील निकम, वाकला गट अश्विनी पाटील चिकटगावकर, उत्तम निकम पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। तसेच सर्वच गट व गणमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत, याकडे जनतेचे लक्ष लागलेलं आहे।